मित्रो नमस्कार. सध्या कवटेमंकाळ तालुक्यामध्ये महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एव्ही9 मराठी प्रस्तुत ओपन चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गावोगावी या ठिकाणी पोहोचत आहोत. लोकांची त्या ठिकाणी मते जाणून घेत आहोत. आता या कारखान्यासंदर्भामध्ये लोकांची काही मते आहेत. आता सध्या जर का आपण बघितलं तर कारखाना हा बंद अवस्थेमध्ये आहे. त्यानुसार गावातील लोकांच्यामध्ये कोणकोणत्या त्या ठिकाणी कारखान्यासंदर्भातल्या भावना आहेत किंवा कारखाना चालू करण्यासंदर्भातल्या कोणत्या भूमिका या लोकांच्या मनामध्ये आहेत किंवा सभासदांना कोणकोणत्या अडचणी येतात किंवा शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात या संदर्भात सगळ्या आपण चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. आता माझ्या या ठिकाणी उजव्या साईडला जर का बघितलं तर इकडं कृती बचाव समितीचे काही सभासद आहेत, कार्यकर्ते आहेत आणि इकडं जर का आपण या ठिकाणी बघितलं तर जे दुसरं पॅनल आहे, आपल्या पॅनलचं नाव कसं? तर ठीक आहे, इकडं दुसरी या ठिकाणी पार्टी असलेली बघायला मिळते आणि काही नागरिक या ठिकाणी माझ्या मागं बघू शकता की तिकडं काही लोक या ठिकाणी बसलेले आहेत. तर आपण थेट या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. तर इकडं देखील या ठिकाणी माझ्यासोबत काही नागरिक आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या कारखान्याची परिस्थिती जर का आपण बघितली तर कारखाना बंद अवस्थेमध्ये आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी मला कृती बचाव समितीला या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे की सध्या नेमकी कारखान्याची स्थिती काय आहे? मूळ म्हणजे कारखाना हा बंद पडलेला नाही, बंद पाडलेला आहे. आम्हाला 3 डिसेंबर 19ला ब्रेक दिला. त्यापूर्वी त्यांनी 29 कोटी रुपये महांकाली सहकार साखर कारखाना चालवण्यासाठी बँकेकडं लोन उचललं. त्याचा हिशोब दिलेला नाही अजूनपर्यंत. तो हिशोब द्यावा हा आमची मागणी आहे. नाही, कारखान्याची सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती कर्जबाजारी आहे. जवळजवळ 200 कोटी कर्ज आणि कामगारांचं 50 कोटी येणं आहे. त्यामुळे बँकेची आणि कारखान्याची स्थिती आता सध्या बरोबर नाही, बंद अवस्थेत आहे. तर आपण बघतोय की कारखाना या ठिकाणी बंद अवस्थेमध्ये असलेला बघायला मिळतोय आणि काही प्रमाणामध्ये कारखान्यावरती कर्ज असल्याचं सुद्धा या नागरिकांच्याकडून सांगण्यात येत आहे. कारखाना सध्या बंद अवस्थेमध्ये काय भूमिका आहे? कारखाना बंद अवस्थेचा आहे. कारखाना आमचं शेतकऱ्याचं नुकसानच आहे की आमचं शेतकरी 10 वर्ष झाला कारखाना बंद आहे. एकरी 10,000 रुपये तोडायला द्यायला लागतात. आमचा स्वतःचा कारखाना असून उपयोग आमचा मग बंद ठेवला. आता काय करणार आम्ही? काय करणार? एकरी जर 10,000 रुपये जर शेतकऱ्यांनी जर तोडायला देत असेल तर कारखाना असून काय कम? ऐन दुष्काळात कारखाना बार्शीगंड लातूर बार्शीगंड ऊस आणून चालू केला कारखाना त्यांनी. ऐन दुष्काळ परिस्थितीत असताना कारखाना 1 नंबरला चालत होता त्या वक्ताला आणि आता ऊस असून कारखाना बंद आहे. याची काय करायची चर्चा बघा. कारखाना कुणी चालू केला होता नक्की? राजाराम बापू नानासाहेब सोगरांनी पंडितराव जगदाळे या सगळ्यांनी मिळून कारखाना चालू केलेला होता. माझं मत आहे काय, ज्या वक्ताला तुम्ही दुष्काळातून ऊस आणून कारखाना चालू केला 1 नंबरला होता, अखंड न कर्ज होता, 1 नंबरला कारखाना चालू होता त्या वक्ताला. मग आता ऊस असून कारखाना जवळ असून तुम्ही कारखाना चालू नाही याचा अर्थ काय? आम्हाला 10,000 रुपये एकरी द्यायला लागतात तिथं दुसऱ्या कारखान्याला तोडायला. त्यासाठी तोडणीसाठी मग ते आमचे 10 काय करा? इतकी वर्ष आम्ही 10,000 रुपये देऊन तोडायला लागलोय. मग तुम्ही शेतकरी आहे? मी शेतकरी माणूस आहे. किती ऊस जातोय तुमचा? माझा एक 50 टन ऊस जातोय. 50 टन ऊस जातो. हां, काय करणार? त्याचे पैसेच काय करणार तुम्ही? आता कुठं ऊस घालताय? आता कॅम्पाऊंडला घालतोय आम्ही. काय आमची अवस्था काय झाली आता? ते आमच्या घरात 2 शेअर्स असून आमच्या कारखान्याची ही अवस्था आहे. मग आम्ही काय करणार? तर नक्कीच कारखाना हा आमच्या पैशाचा, आम्ही शेतकऱ्यांनी दिलेल्या पैसा शेअरचं दार आहेत असून काय करायचं? त्याचा उपयोग आहे त्या कारखान्याचा? कारखाना हा चालू झाला पाहिजे ही आमची ठाम मत आहे. तर नक्कीच नागरिकांच्या वतीनं असेल किंवा शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जातात की कारखाना गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कारखान्याला ऊस दुसरीकडे पाठवावा लागतो आणि 10-12 हजार रुपये एकरी त्या ठिकाणी खर्च वाहतुकीसाठी येतो किंवा ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येतो. खरंच अशी या ठिकाणी परिस्थिती आहे का? नक्कीच अशी परिस्थिती निर्माण होण्यापाठीमागं जे सत्ताधारी आहेत त्यांच्या काही चुकीच्या धोरणांमुळं कारखाना बंद अवस्थेत आहे सध्या. कारण कारखाना ज्यावेळी स्थापन झाली, साधारण राजाराम बापूंच्या स्वप्नातला हा कारखाना आहे. दुष्काळी कवटेमंकाळच्या माळावर राजाराम बापूंनी साधारण 1980च्या दरम्यान एक स्वप्न पाहिलं
की आपल्या दुष्काळी तालुक्यामध्ये एक उद्योग उभा राहिला पाहिजे आणि तो उद्योग म्हणजे त्यांच्या स्वप्नातला साखर कारखाना होता. त्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यांच्या तालुक्यातील जे सहकारी होते त्यामध्ये पंडितराव जगदाळे होते, स्वर्गीय नानासाहेब सगरे होते, विठ्ठलराव कोळीकर बापू होते, त्याचबरोबर शिवांना होते जे आपले प्रसिद्ध धन्वंतरी होते ते, त्याचबरोबर शेंडगे बापूंनी सुद्धा ह्या कारखान्यासाठी भरपूर सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर दिवंगत नेते आपले मतदारसंघाचे त्याचबरोबर आपले गृहमंत्री होते महाराष्ट्राचे आर.आबा पाटील यांनीही आपल्या कारखान्यासाठी खूप मोलाचं सहकार्य असं केलेलं आहे. ह्या सर्वांच्या आशीर्वादानं हा कारखाना सुस्थितीत होता. स्वर्गीय नानासाहेब सगरे ज्यावेळी चेअरमन होते त्यांनी ज्यावेळी चेअरमन पदाचा पदभार त्यांच्या मुलाकडे सुपूर्द केला त्यावेळी कारखाना पूर्ण कर्जमुक्त होऊन 9 कोटी नफ्यात होता. परंतु त्यानंतरच्या पुढच्याच वर्षभरामध्ये ते 9 कोटी सगळे खर्ची पडले आणि कारखान्याच्या एक्सपान्शनच्या निमित्ताने 18 कोटी कारखाना कर्जामध्ये गेला. परंतु ते प्रत्यक्षात कुठेही एक्सपान्शन झालं गेलं नाही. त्यानंतर सुद्धा पुढची भूमिका या घेण्यासाठी मी तुमच्याकडे पुन्हा येईन. आपल्यासोबत इकडे काही नागरिकसुद्धा आहेत. मामा, काय सांगाल, एवढ्या वर्षापासून तुमच्या कवटेमंकाळा कारखाना आहे आणि सध्या तो बंद अवस्थेमध्ये आहे, काय भूमिका आहे? बोला. मी प्रकाश शिंदे. मी महाकाली साखर कारखान्याचा नोकर होतो पूर्वी. बरं, म्हणजे कामगार आहात? कामगार मी अधिकारी म्हणूनच होतो, केमिस्ट होतो मी. आणि पहिल्यापासून म्हणजे कारखान्याच्या स्थापनेच्या आधीपासून मी राजाराम बापू कारखाना, वारणा कारखाना अशी नोकरी करत आलो आणि इथं सुरुवातीपासून होतो. सुरुवातीपासून असतानासुद्धा ह्यांची काय वाटचाल होती, जोपर्यंत नाना होते तोपर्यंत सगळं प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी चालत होत्या. एकमेकाचे विचार विनिमय, निष्ठा, व्यवहारात पारदर्शकता होती. आणि नाना गेले ते प्रत्येक गोष्टीला यांच्या भूलतापा हे चालू झाल्या. आमच्यासारखे प्रामाणिकपणे काम करणारे माणसं की जी टेक्निकल होती, कुठं कागदाशी काय आमचा संबंध नव्हता, आमचा संबंध कामगार आणि मशिनरीशी होता. आम्ही काम करत असताना एवढं प्रामाणिकपणे आम्हाला पगार 16-17 महिने नाही. कामगारांनी एक वेळ संप केला. कामगारांनी संप केल्यावर अशी गोष्ट झाली की कोण तिकडं मोगमवाडी, इरळी हे सगळे आमच्या हाताखाली काम करणारे. मी तिथं कॉलनीत पहिल्या बंगल्यात राहत होतो. कामगार आले आणि मला म्हणायला लागले की बा आम्ही 2-2 दिवस जेवलेलो नाही, काय नाही, आदल्या दिवशी आम्ही आलो आहे आणि आम्हाला काहीच नाही, तुम्ही 50-100 द्या. मग 2-4 दिलं मी 50-100. मग सगळीच आल्यावर मी सगळ्यांना म्हटलं मी पण तुमच्यासारखं नाही, एवढं तुम्हाला कुठलं देणार. म्हटलं असं करा, म्हटलं एक 1500 रुपये घ्या, एक चिरमुऱ्याचं पोतं आणा आणि एक 4-5 किलो शेंगदाणे आणि सगळेजणच खावं जावं म्हटलं. मग असं झाल्यानंतर मला बोलवून घेतलं आणि मला म्हणायला लागले की म्हणजे चेअरमन त्यावेळी विजय सगरे होते, ते माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं मी 3 वर्ष ते शाळेला नाना असल्यामुळे मी त्यांना एकेरीच बोलवतो. पण मला बोलवून घेतलं. MD होतं त्यावेळी मनोज सगरे आणि त्या दोघांनी. ते असू दे, तुमचा तो प्रसंग असेल, मात्र सध्याची सांगतो की ऐका. आणि पुन्हा असं झालं की त्यांना दिल्यानंतर मी त्या कामगारांना ते पैसे दिल्यानंतर मला म्हणायला लागले कामगारांना तुम्ही खायला प्यायला घालून संप करायला लावला. आणि एवढं झालं ते मला 1 आठवड्याच्यात काढूनच टाकलं कामावरनं. कोणी काढून टाकलं? विजय MDच्या सहीनं पत्र दिलं, विजय सगरे चेअरमन, आणि मग ते आणि कुणी काढून टाकले. MDनंच काढलं, त्यांचा संचालक मंडळाचा निर्णय झाला असेल. आणि झाली अशी अवस्था. मला आधीच बोलवत होते दुसऱ्या कारखान्यामध्ये. आमच्या कारखान्यात इथं जोपर्यंत आम्ही टेक्निकल स्टाफ स्ट्रॉंग होता तोपर्यंत कारखाना दुप्पट क्षमतेपेक्षा जादा चालत होता. बाहेरून पाणी सुरुवात करतानाच तेवढं बाहेरून पाणी आणून साखर कारखाना चालवत होतो. पण पुन्हा आम्ही 3200पर्यंत एक दिवशी क्रशिंग केलेला अशा कॅपॅसिटीने कारखाना चालवला होता. टेक्निकली एकदम स्ट्रॉंग. महाराष्ट्रात 4-5 जे कारखाने नावाजलेले होते त्यात आमचा महाकाली कारखाना होता. तुमचा मुद्दा पटकन आवरा, आपल्याला वेळ नाही. झालं काय, मुद्द्याचं बोला. नाही झालं काय, हे सगळ्या गोष्टी अशा झाल्यामुळे कामगारांना पगार नाही, कोणाला भाकरी नाही, कोणाला येण्या जाण्या STला पैसा नाही, सायकल पंक्चर काढायला हे नाही. त्यामुळं झाली अशी अवस्था. पुन्हा प्रत्येक गोष्टी त्यांचा स्वार्थ असल्यामुळे कारखाना डबगायला आणून कामगारांना नाही, कुणाला शेतकऱ्याला नाही, कशाचंच काही शून्यात सगळं बुडवून टाकलं त्याने. ठीक आहे, तुमच्याकडे मी नंतर येईन. आता खरं तर सगळ्या नागरिकांची भूमिका या ठिकाणी आपण बघतोय. इकडं सुद्धा या ठिकाणी सभासद असतील किंवा नागरिक आपल्यासोबत आहेत. काय नक्की भूमिका? कारखाना एकदम वाईट परिस्थितीत त्यांनी बंद केला आहे.
म्हणजे आणि ज्यावेळी कारखाना चालू होता त्यावेळी पेठ पूर्णपणे बाजारपेठ आहे ना पूर्ण फुलून असायची. कारखान्याच्या समोर छोटे छोटे व्यावसायिक म्हणजे धंदा करायचे ते सगळे आता बंद पडलेले आहेत, बेकार झालेले आहेत. त्यामुळे बेकारीचं प्रमाण वाढले, लोकांची उपासमार व्हायला लागलेली आहे. त्यामुळे कारखाना चालू होणं खूप गरजेचं आहे. आणि कारखाना खाणाऱ्यांनी खाऊन टाकला पूर्णपणे, काय सुद्धा त्यात ठेवलेलं नाही आहे. त्याला MD आणि चेअरमन कारणीभूत आहेत, फक्त दुसरं कोणच नाही. ठीक आहे, तर कारखान्यावरती या ठिकाणी जे सत्ताधारी होते त्यांच्यावरती या ठिकाणी आरोप करण्यात येतात. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. आता लोकांच्याकडून आरोप करण्यात येतो की कारखाना सध्या बंद अवस्थेमध्ये आहे आणि तो बंद पाडला गेला. काय भूमिका आहे? बंद आहे या विचाराशी मी सहमत आहे. बरं बंद पाडला हे मी काय सांगू शकत नाही. बरं. पोकळ आरोप करण्यामध्ये आपल्याला तथ्य वाटत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की ते बोलतायत ते त्या पोकळ आरोप आहेत. अहो आपल्याला माहीत नाही म्हटलं तर आपण काय सांगणार. तुम्ही पोकळ म्हणताय, तुम्ही त्याचं ठामपणे प्रश्नाचं उत्तर द्या ना. काय तुम्ही जे म्हणताय ते आरोप तुमच्यावरती करतायत की कारखाना बंद पाडला गेला, तुम्ही म्हणताय की ते आरोप पोकळ आहेत, तर त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुम्ही. आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो. बोला ना. पश्चिम भाग हा पावसाचा आणि पूर्व भाग हा कसला दुष्काळी होय. निनाई देवी कारखाना, निनाई देवी कारखाना, विश्वास कारखाना, सांगली कारखाना हे कशी काय बंद पडली ऊसाच्या गड्ड्यात असून? याचं उत्तर तुम्ही द्या, याचं उत्तर तुम्ही द्या. आणि तुम्हाला हे ह्याच्यामधून सांगायचं की त्या सांगली जिल्ह्यामधले एक किसन अहिर, एक राजाराम बापू कारखाना सोडला तर सगळे कारखाने बंद पडून चालू झाले. आता याचं उत्तर तुम्ही सांगा ना, का बंद पडले? हा कारखाना का बंद पडला सभासदाला त्याची काय कल्पना चालवणारा माहीत. आम्हाला काय माहीत असणार, आम्ही काय तिथले कामगार पण नाही, आम्ही सभासद आहोत आणि अल्पभूधारक आहोत. कधी ऊस आमचा जातो कधी जात नाही. ठीक आहे, तुम्ही सभासद म्हणून तुमची काय भूमिका आहे सांगा. कारखाना चालू व्हावा. चालू झाला पाहिजे. ठीक आहे, तर नक्कीच आपण बघतो की कारखाना चालू झाला पाहिजे अशी या ठिकाणी भूमिका आहे. आता इकडं बोला. मी कारखाना ओपनिंगपासून सभासद आहे आणि ओपनिंगमध्ये माझा खारीचा वाटा आहे. ज्यावेळी नारासाहेब सगळे होते त्यावेळी 9 कोटी रुपये नफ्यात कारखाना यांच्या ताब्यात दिला. आता कारखाना चालू करतो म्हणतात, इतकं खोटं बोल. कारण जमीन विकलं, कारखान्याची इस्टेट विकायची आणि कारखाना कुठं चालू करणार काय? का आज मी वर्षाला 400 ते 500 टन ऊस घालवणारा शेतकरी आहे. आज माझं रोज हजारो वर्षाला रुपये म्हणजे हे करावे, म्हणजे तोट्यात जातो आम्ही. आणि ओपनिंगपासून माझे म्हणजे हे आहेत. आता असताना तुम्ही कारखाना चालू करताना गेट ऑफिस विकताय, कारखाना चालू करायचं लक्षण आहेत का? जमिनी विकायला परवानगी 100 एकर जमीन विकायला परवानगी मागताय आणि काय चालू करायचा? शेत विकायचं, मी शेती करतोय, ही कुठला धंदा आहे? हे साधं म्हणजे गणित आहे. शेत विकायचं मी शेती करणार आहे, कारखान्याची मालमत्ता विकायची आणि मी कारखाना चालू करणार आहे. 6 वर्षे हेच ऐकतो आम्ही. एकच यामुळं आम्ही आला वाटतं की म्हणून आम्ही कृती समितीच्या बाजूनं विरोधात म्हणजे हे झालेलं आहे. ठीक आहे, आता तुम्ही आरोप करताय कारखान्यासंदर्भातले शेती विकली असं म्हणताय किंवा भ्रष्टाचार झाला असं म्हणताय. आता खरं तर तुमच्या प्रश्नाची ठोसपणे उत्तर द्यायला समोरच्या बाकावरती सत्ताधारी मंडळी नाही आहे. आता ती का आली नाही खरं तर तुम्हाला माहीत असेल किंवा त्यांना माहीत असेल. आता नक्की विचारायचं कोणाला हा प्रश्न या ठिकाणी मुळात. आता आपण तर सगळ्यांनाच या ठिकाणी सूचना दिल्या होत्या की या कार्यक्रमाला सगळेजण आपण उपस्थित राहा. आता तो काय वस्तुस्थिती माहिती आहे सांगा. कारखाना नेमका चालू स्थितीत होता, त्या कारखान्याची अवस्था काय झाली, कोणी केली ही पूर्ण तालुक्याला माहिती आहे. आता तुम्ही सांगा कोणी केली. हे काय तालुक्याला माहित आहे. सत्ताधारी गटा चेअरमन आणि MDनेच केलं, सगळ्यांनी संचालकांनी. शेतकऱ्यांची देणी दिलेली नाहीत, गाडी ज्यांनी करार केले त्यांची देणी दिलेली नाहीत, तोडीवाल्यांची देणी दिलेली नाहीत. सगळं ह्यांनी स्वतःच घर भरलेलं आहे. सगळं काही सुद्धा दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा समाधानासाठी काही सुद्धा केलेलं नाही यांनी. ह्या जवळजवळ 4-5 वर्षात पूर्ण कारखाना सगळा इकून खाल्ला ह्यांनी. ही वाईट अवस्था आहे आपल्या, आमचं दुर्दैव्य आहे या तालुक्यातलं, लय मोठं दुर्दैव्य आहे की आज कमीत कमी सर 2000 लोकांचं जीवन त्याच्यावर चालत होतं. कमीत कमी 2000 लोकांची उपजीविका होत होती त्याच्यावर. पण आता सगळे बेकार झालेलं आहे, बेकारांचं प्रमाण वाढलेलं आहे.
पण ही कुणामुळं झालं तर ह्या MD आणि चेअरमनमुळे झालेलं आहे. बाकी दुसरं काहीच नाही. आणि त्यात असणारे छोटे मोठेला हे माणसं. आता खरं तर यांनी किंवा कृती बचाव समितीनं प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आता त्यांच्या प्रश्नांना इकडे कोण उत्तर देऊ इच्छितं का? तुम्हाला मी सांगितलं कारखाना सुरू व्हावा यापेक्षा दुसरं काय वाटत नाही. तुम्हाला सांगतो, नागेवाडीचा यशवंत कारखाना, आटपाडीचा माणगंगा कारखाना, जतचा डफळे कारखाना आणि कवठेमंकाळचा महाकाली कारखाना हे दुष्काळी पट्ट्यातली कारखाने आहेत. हे दुष्काळी पट्ट्यातील कारखाने आहेत. हे का बंद पडले या खोलात आम्ही गेलेलो नाही. बंद आहेत ही गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुमच्या कवठेमंकाळचाच तालुका फक्त बंद नाही, इतर सुद्धा कारखाने बंद आहेत, असं स्पष्टपणे सांगा. हो, आता आणि वेगळं काय सांगायचं आहे? बंदच आहेत कारखाने. अहो, तासगाव कारखाना बंद आहे का नाही बंद? तुम्ही सांगा ना, होय का नाही? खरं आहे नाही? मग ह्या सगळ्या कारखान्यांचा विचार केला तर तेथेही असंच झालं असेल का? सांगा ना तुम्ही, झालं असेल का? नसेल तर मग ती बंद का पडली? ठीक आहे. तुमचं नाव काय? सावंत तुकाराम माळी. हां, सावंत माळी यांनी या मामाने एका ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे की कारखाना कवठेमंकाचाच त्या ठिकाणी बंद पडलेला नाही, सांगली जिल्ह्यातील इतर सुद्धा कारखाने त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत. तिथंसुद्धा अशाच पद्धतीचं भ्रष्टाचार किंवा अशा पद्धतीचं व्यवस्थापन तिथं झालेलं आहे का? काय म्हणला? भ्रष्टाचार झाला आहे असं मी उच्चार केलेला नाही. ओके, ठीक आहे. दुसरं काय म्हणणं आहे तुमचं? दुसरं म्हणजे सांगली जिल्ह्यातील इतर या मताशी मी सहमत आहे. ओके, ठीक आहे. त्यापेक्षा जास्त आहे. जिल्ह्यातील इतर कारखाने सुद्धा बंद आहेत. आहेत. ठीक आहे. ह्याच्यावरती कोण बोलणार आहे इकडं? एक मिनटं. कवठेमंकाळ तालुक्यामध्ये 60 गाव आहेत. तर कारखाना उभा करत असताना 60 गावामधले जर कारखाना उभारणीमध्ये जर सिंहाचा वाटा कुठल्या गावाचा असेल तर ह्या हिंगणगावचा आहे. कसं काय? हिंगणगाव हे गाव असं आहे की इथं लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी पहिल्यांदा या गावामध्ये पदयात्रा आणून ह्या भागामध्ये जरा ऊसाचं प्रमाण होतं आणि ह्या गावातल्या सभासदांनी सगळ्या तालुक्यातल्या जास्त सभासदांच्यापेक्षा वर्गणी जी सभासदाची आहे जास्त देऊन तो कारखाना उभा केला. मला एवढंच म्हणायचं आहे, कारखाना ज्या वेळेला प्याला पाणी नव्हतं त्यावेळेचे चेअरमन पंडितांना, नानासाहेब सगरे असतील, अजितराव घोरपडे सरकार असतील, कोळेकर बापू असतील, असे असंख्य कार्यकर्ते त्यांचे राजाराम बापूचे कारखाना ज्यावेळेला चालू केला, या तालुक्यामध्ये पहिल्या सीझनला 5,000 टन या तालुक्यामध्ये ऊस उपलब्ध असताना पहिल्या जो ट्रायल सीझनला 1,19,000 टनाचं क्रशिंग करणारा दुष्काळी भागातला महाराष्ट्रातला श्री महाकाली सहकारी साखर कारखाना होता. त्यानंतर पंडितराव जाधवांच्या नंतर लोकनेते नानासाहेब सगरे चेअरमन झाले. त्यांनीसुद्धा उत्कृष्ट कारखाना चालवला. त्यामध्ये मी कर्मचारी म्हणून गेली 30 वर्षे सर्व्हिस केली. टँकरनं पाणी आणून मंगळवेढा असेल कर्नाटकमधनं ऊस आणून 100 किलोमीटर ऊस आणून हा कारखाना उत्तमरित्या चालवून 3 लाख टनाचं क्रशिंग नानासाहेबांच्या काळात झालं. नानासाहेब चेअरमनच्या नंतर ते दिवंगत झाल्यानंतर नानासाहेबांनी या कारखान्याचं सगळं कर्ज फेडून 9 कोटी रुपये शिल्लक ठेवले होते. नंतर त्यांचे चिरंजीव चेअरमन झाले. चिरंजीव चेअरमन झाल्यानंतर थोडं 1-2-3 सीझन कारखाना चांगला चालला आणि या तालुक्यामध्ये या आमच्या सभासदांचं नशीब म्हणा, त्यावेळेला विठ्ठलदाजी असतील, शेणगे बापू असतील, पुन्हा नाही, मुद्द्याचं बोला. हां सांगतो की अजितराव घोरपडे यांनी कष्ट करून म्हैसाळ योजना आणली. आज तालुक्यामध्ये 4 लाख टन ऊस उपलब्ध असताना कारखान्याच्या जवळनं पाठ वाहतोय आज म्हैसाळ योजना. एवढा असताना कारखाना ऊस असताना पाणी असताना बंद, या सत्ताधारी लोकांनी फार मोठा भ्रष्टाचार करून हा कारखाना बंद पडला आहे. आणि तो बंद पडलेला कारखाना चालू करायसाठी आम्ही कामगार आणि या तालुक्यातील बऱ्याच सभासद कार्यकर्ते यांनी बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की उद्या 6 तारखेला निवडणूक कारखान्याची होत्या,
बचाव कृती समितीच्या पाठीमागं सर्व तालुक्यातील सभासदांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि 6 तारखेला मतदानामध्ये बचाव कृती समिती पॅनेल विजय होणार ही मला खात्री आहे. ठीक आहे. तर अनेक पद्धतीचे आरोप या ठिकाणी करण्यात येत आहेत. आपल्याकडे या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत. काय सध्या भूमिका कारखान्यासंदर्भातली आहे? सोडा. कारखाना चालू झाला पाहिजे आणि हा कारखाना आदरणीय राजाराम बापूंनी 100 किलोमीटरवरनं येऊन इथल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सुजलाम होण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर ह्या तालुक्यातले नानासाहेब सगळे, पंडितराव जाधव, कोळेकर बापू, अजितराव घोरपडे, दादासाहेब शिंदे ह्या सगळ्यांनी सहकार्य करून ही कारखाना उभा केला. कारखाना उभा करत असताना जवळजवळ 2000पर्यंत कारखाना सुस्थितीत चांगला चाललेला होता. त्यावेळीची भूमिका म्हणजे शासनाची भूमिका पण कशी होती, त्यावेळी टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्यांची बिलं दिली जात होती. 4 बिलं दिली जात होती आणि त्यानंतर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कारखान्यावर दडपण येऊन एकरकमी बिलं द्यायचं शासना हे झाल्यामुळं कारखान्यावर व्याजाचा बोजा पडतो. बरोबर, व्याजाचा बोजा पडल्यामुळं असं करत करत 2000पर्यंत कारखाना 1 नंबरनं 1 तारखेला 5 तारखेला पगार होत होता. ठीक आहे. आता कारखान्याची भूमिका या ठिकाणी लक्षात आलेली आहे. यानंतर माझा दुसरा प्रश्न सगळ्यांनी या ठिकाणी ऐकून घ्यायचा आहे. आता कारखाना बंद असल्यामुळं तुमच्या भागावरती म्हणजे कवटेमंकाळ तालुका असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, या शेतकरी वर्गावरती काय नक्की परिणाम झाला आहे? श्री महंकाली सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळं या भागातल्या शेतकऱ्यावर मोठा आघात झाला आहे आणि तसंच महांकालीचे जे कर्मचारी, कामगार, अधिकारी सगळा वर्ग होता ह्यो अगदी 1 नंबरनं भरडला गेलेला आहे. कामगारांची परिस्थिती अशी झाल्या, ज्यावेळी कारखाना बंद पडून आता बंद पडून 7 वर्ष झाली, काय कामगार कॉलनीत राहायला होते, त्या कामगारांनी आपण कामाचा पगार अगर शेतीतला काय पण काढून सोन्याचे दागिने केलते, काय वस्तू केलत्या, कारखाना बंद झाल्यावर ह्या मोडून खाल्ल्या, तरी बी त्यांना फुरलं नाही. तरी बी ह्या संचालक मंडळाला, चेअरमनाला जाग आली नाही. यांनी कामगारांना बंद नाही, जाणून बुजून कारखाना 7 वर्ष सलग बंद ठेवला आणि आता इलेक्शनच्या तोंडावर म्हणते ते आम्ही कारखाना चालू करणार आहे, आमची सत्ताधारी आम्ही आहे. आणि सत्ताधारी तुम्ही जरी असला, तुम्ही कारखाना चालू करतो म्हणताय, मग कारखान्याची शेती ऑफिस का विकली? ती विकल्याने पैसे कुठे गेलं? तुम्ही जमिनी विकली नाही म्हणताय, तर जमिनीची खरीदपत्र आमच्याकडे आम्ही दाखवतो तुम्हाला खरीदपत्र. जमिनी विकल्याला पैसे कुठे गेलं? आता तुम्ही म्हणताय जमीन विकत नाही. मग जमीन विकत नाही म्हणताय तुम्ही, खरेदी तुम्हीच केली, तुमचा फोटो आहेत, अंगठा आहेत, त्याचं सह्या आहे, द्या. जमीन तुम्हीच विकल्या आणि विकत बी नाही म्हणताय तुम्ही. मग तुम्ही कारखाना चालू करण्याच्या कार्यक्षमतेचं तुम्ही सत्ताधारी पॅनेल नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी आणि कामगार ही त्रासून गेलेले आहेत. त्याच्यामुळं त्या सत्ताधारी पॅनेलला आता इथून पुढं मतदान करायचं नाही, कामगारांनी बी ठरवलं आहे आणि शेतकरी सभासदांनी ठरवलं आहे. शेतकऱ्याचा ऊस घालावला एकरी 10 ते 15,000 रुपये खर्च आहे. वाहन अडकलेलं काढायला 1,000-1,500 रुपये खर्च आहे. ती ऊस तोडतात ती लोक येऊन, त्यांच्या जनावराला शेरडाला पाणी सगळं शेतकऱ्यांना पोच करायचं आहे. त्या शेरडाने त्या ऊसाच्या वाड्यावर लघुशंका केलेली, विष्ठा केलेली, तीच वाडं गोळा करून शेतकऱ्यांना घालायचं आणि ती तोडणारा ऊस सुद्धा शेतकऱ्यालाच दाब देतोय. इतका शेतकऱ्यांनी त्रास सहन केला आहे. हे त्रास आता सहन करायचा नाही, शेतकऱ्यांनी सभासदांनी निर्णय घेतला आहे. आणि येणाऱ्या ह्या इलेक्शनला शेतकरी आणि कामगार पॅनेलची कृती समिती पॅनेल आहे, भरघोष मतानं कामगार आणि शेतकरी पॅनेल भरघोष मतानं विजय करणार ही आमची खात्री आहे आणि आम्ही निवडून आणणारच. ठीक आहे. तर या ठिकाणी नाही, मी नंतर येतो. इतरांना सुद्धा बोलण्याची संधी या ठिकाणी दिली पाहिजे. आता त्यांच्या वतीनं या ठिकाणी कारखान्यावरती भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तुम्ही करताय किंवा शेतकऱ्यांचा ऊस त्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा खर्च भरपूर प्रमाणामध्ये येतोय असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. याच्यावरती इकडे कोण बोलणार आहे का? कारखाना चालू झाला पाहिजे एवढंच आपलं मत आहे. आणि ते चालू करायची हिंमत फक्त विरोधकांची आता जात, सत्ताधारी चालू करू शकणार नाहीत. आता नाटकं विरोधक म्हणजे कोण नक्की कोण? विरोधक आता परिवर्तन पॅनेल येणं गरजेचं आहे. आणि सत्ताधारी चालू करायचं म्हणणार आहेत पण चालू करणार नाहीत ती.
की लोकांची सभासदांची दिशाभूल करून आणि आहे तसं 7 वर्ष कारखाना बंद आहे. त्यामुळं आता चालू करतील असं म्हणजे लोकांनी वाटतच नाही, त्यांचा विश्वासच राहिलेला नाही. ठीक आहे, आपण लोक असतील किंवा नागरिक असतील यांची या ठिकाणी भूमिका जाणून घेतलेली आहे. भ्रष्टाचारावरती इकडे कोण बोलणार आहे का? कारखाने जमीन सुद्धा त्यांनी विकली माहीत आहे का, बोगस सगळं करून. त्याच्यावर अख्खं कारखान्याचं हे असताना ह्यांनी बोगस खरेदी पत्र करून जमीन विकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठामपणे आरोप हो, करताय. ठामपणे आरोप आहे माझा. आता ते बँकेनं स्टे दिला, बाकीच्या सगळ्या गोष्टी घडामोडी घडल्या, त्यामुळे ती जमीन वाचलेली आहे. नाहीतर सगळं पाकच जिंकून टाकत होती ती. काय शिल्लक तुम्ही ठेवतं? थेट आरोप करताय, तुमच्या हित प्रश्नाचं उत्तर कोण देणार? कोण देऊ दे समोर द्यायचं, आम्ही पण बोलतो की त्यांच्याशी. मग कोण देणार असेल त्याच्याशी व्यवस्थित सांगतो सगळं काय आहे काय नाही, बोलणार ना. आम्ही सभासद आहे, आम्हाला बोलायचा राईट्स आहेत, त्यामुळे बोलणार आम्ही. खरी वस्तुस्थिती डोळ्यासमोरच ठेवून बोलणार ना. तो कारखाना कधीपासून बंद आहे, तुम्ही कामगारांसाठी काय केलं, सभासदांसाठी काय केलं, त्या जमिनीचं काय केलं, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही जमीन विकायचा प्रयत्न करतायत, म्हणजे किती मोठं महापाप आहे ते. ठीक आहे, बराच वेळ झालेला आहे, आपण शेवटाकडे जाऊयात. एक नाही का आरोप आहे. कारण आज अनेक वेळा सभासदांनी संचालकाने देखील एमडी बदला ही मागणी, ज्यावेळी कारखाना तोट्यात गेला त्यावेळी एमडी बदला, पण आजपर्यंत कारखाना बंद पडून हे झालं तरी पण एमडीचं नाव घेतलं की यांचं चिर उडते. खरा आरोप एमडीवर आहे. कोण एमडी कोण होते? एमडी मनोज सगरे. कारण नाना म्हणायचे माझी जन्मभूमी कवटेमंकाळ असेल तर कर्मभूमी माझी हिंगणगाव आहे, अभिमान वाटायचा. पण नाना गेले आणि हे एमडी झाले आणि ह्यांनी सगळंच गुंडाळलं. ह्याच्या एमडी बद्दल इतक्या तक्रारी आहेत आणि कुणी प्रामाणिकपणे सांगावं एमडी बद्दल तक्रार नाही याची. ठीक आहे, तुम्ही पाठीला कुणी घातलं? 2019ला ज्यावेळेला कारखाना बंद केला त्यावेळेला कारखान्याकडे बोला बोला बोला. 2019ला ज्यावेळेला कारखाना बंद पाडला, लॉप दिला, त्यावेळेला कारखान्याकडे ह्यांनी कर्जाची मागणी केली होती त्या बँकेकडे. त्यावेळेला कारखान्याकडे कर्ज मागणी करत असताना 3,65,000 टनाची नोंद होती. कर्ज कार्यक्षेत्रात 3,65,000 टनाची नोंद झाली आहे आणि ते कर्ज 28 कोटी मंजूर करून घेतलं आणि पुन्हा व्याजापोटी कारखान्याने 7 कोटी धरून घेतले आणि 21 कोटी रुपये ह्याला कर्ज दिलं बँकेने. नाही बोलायचं काय आहे तुम्हाला नक्की सांगा ना, मुद्द्यावरती या. मुद्द्यावरती तोच सांगतोय तुम्हाला. 21 कोटी घेतलं आणि अवघ्या 2 ते 3 महिन्यात तालुक्यात आवर्षण पडला, दुष्काळ पडला आणि पूरग्रस्त झालं, म्हणजे ऊस नाही असं दाखवलं आणि कामगाराला लॉप दिला आणि जाणून बुजून ऊस असताना म्हणजे कारखाना बंद ठेवला. तर नक्कीच आपण बघतोय की आणि हे पैसे उचललेलं कुठे गेलं? इथले पैसे कारखाना चालू करण्यासाठी घेतलेले. ज्यावेळी कारखाना 19-20ला कारखाना बंद ठेवण्याची त्यांनी प्रक्रिया चालू केली होती, त्यावेळी कारखाना चालू करायसाठी DCC बँकेला 29 कोटी कर्ज मागणीची त्याने मागणी केली होती. त्यावेळी 29 कोटी कर्ज त्यांना 28 कोटी कर्ज मंजूर झालं आणि व्याजापोटी 6-7 कोटी त्याने रिन्यू करायसाठी तिथं धरून घेतलं. 21 कोटी कर्ज आपल्या कारखान्याच्या शाखेला आले. त्याच दिवशी त्याने एका दिवसात खात्यावरनं पैसे संपवले आणि ते बँकेने कर्ज देत असताना त्या 26 तरतुदी घातल्या होत्या, अटी घातल्या होत्या. पहिला कामगाराचा पगार द्या, दुसऱ्यांदा शेतकऱ्याची बिलं द्या, वाहनधारकाची बिलं भागवा, वाहतूक तोडणीचे पैसे द्या, कंत्राटदाराचे पैसे द्या. अशा 26 अटी होत्या, त्यातले एकही अट पूर्ण केलेलं नाही. ते पैसे कुठे गेले त्याचा हिशोब नाही, कुठल्या अहवालला नाही. त्याच्यानंतर आम्हाला नानासाहेबांच्या काळात कामगारासने वर्षाला 1% वाढवून असा बोनस 29% गेलेला होता. मग नानांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव विजयराव अण्णा आले चेअरमन पदावर. मग त्याने आम्हाला काय सांगितलं, नानांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही कामगाराशी शेतकऱ्यासने समान घेऊन जातो. त्याच वर्षी त्याने आमचा बोनस 29%वर गेलेला कामगार कर्मचाऱ्यांचा 8.33%वर एका झटक्यात खाली आणला. आणि त्याच्यानंतर कारखान्यावर लय बोजा पडलाय म्हणून, कामगार जास्त आहेत म्हणून आमचा पगार
परमनंट कामगार हे कमी करायला चालू केले त्याने. एखाद्यावर आक्षेप घ्यायचा, कामावरनं कमी करायचा, पण तो पगार कामावरनं जरी कामगार कमी झाला, कोर्टात केस घालून कामावर येणार, त्याला घरात बसून यांनी पगार बघवायचा, असा हे कारखान्यात नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. तर नक्कीच पावसाचं वातावरण या ठिकाणी होत आहे. नाही तर तुम्ही बऱ्यापैकी या ठिकाणी बोललेला आहात. इकडं कोण बोलणार आहे का या प्रश्नांवरती? इकडं कोण बोलणार आहे का या प्रश्नांवरती? इकडं कोण बोलणार आहे का? ठीक आहे. तुम्ही उमेदवार आहे का? आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की कारखाना जर चालूच करायचा होता तर कारखाना चालू करण्यासाठी, कर्जमुक्त करण्यासाठी 2017मध्ये जनरल मीटिंगमध्ये ठराव घेतला गेला. अतिरिक्त जमीन असलेली विक्री करायची आणि कर्ज फेडायचं. साधारण DRT कोर्टाकडून 80 एकर विक्रीची परमिशन कारखान्याला मिळाली. 80 एकर विक्री करून कारखान्याने कर्ज परतफेड करावं अशी संमती मिळवली. त्यासाठी त्रिस्तरीय करार करण्यात आला, ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याचबरोबर कारखाना आणि एक कंपनी स्थापन करण्यात आली शिव लँडमार्क नावाची. त्या कंपनीला त्यामध्ये त्याचे NA करणे आणि प्लॉटिंग करून विक्री करणे हा त्यामध्ये त्यांचा उद्देश होता. प्रत्यक्षात 80 एकरच्या ठिकाणी कारखान्याकडून त्या शिव लँडमार्क कंपनीकडे 90 एकर जमीन दिली गेली. म्हणजे 80 एकराची परमिशन असताना 90 एकर त्यांच्या नावावर केली गेली. हे करून NA करायची प्रोसिजर चालू होती, प्लॉटिंग चालू होतं, त्याचं सगळं लेआउट वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि मध्यंतरी साधारण 2023मध्ये झुरेवाडी हद्दीमध्ये एक 22 एकराचा असा एक गट होता, जो गट त्याच्यावरती कोणत्याही बँकेचा बोजा नव्हता. तो अचानकपणे शिव लँडमार्कला विकला गेला. आणि जे सांगितलं जातं की आम्ही 15,65,00,000 रुपये जे बँकेकडे भरले आहेत प्लॉटच्या अगेन्स्ट, प्लॉट विक्रीच्या अगेन्स्ट, ते हे त्या झुरेवाडीच्या हद्दीतील ज्या 22 एकराचा गट विक्री झाला त्या विक्रीतील ते 15,65,00,000 रुपये भरले गेले. परंतु लोकांची दिशाभूल अशी केली की आम्ही त्या 80 एकरातलेच ते विकतोय, प्लॉटमधले ते पैसे भरतोय, आणि लोकांना सांगितलं की आम्ही तेच पैसे भरलेले आहेत. परंतु हा दस्त आहे त्या विक्रीचा की परवा एक सभा झाली, त्या सभेमध्ये सांगितलं की आम्ही 1 गुंठाही विक्री केलेली नाही. ह्याच्यामध्ये ज्या सह्या आहेत ह्या चेअरमनच्या आहेत, MDच्या आहेत. हा दस्त आहे, ओरिजिनल दस्ताची ही झेरॉक्स आहे. मग हे कुणी विकलं? सभासद तर विकायला गेले नव्हते. MD आणि जे आपले चेअरमन आहेत त्यांनी सही करून हा दस्त केला गेला आहे. आणि 80 एकरच्या ठिकाणी 90 एकर विकलं. त्याचबरोबर ह्या निवडणुकीच्या संदर्भात एक रिट पिटिशन दाखल केलं गेलं OTSच्या संदर्भात. त्यामध्ये आणखीन 40 एकर विक्रीची परमिशन मागण्यात आलेली आहे. म्हणजे कारखाना चालू करणे हा मूळ उद्देशच नाही आहे. तिथं सगळं विकायचं आहे आणि घरात घेऊन जायचं आहे, दुसरं काही त्यांच्या डोक्यात नाही आहे. आज फक्त सांगितलं जातंय बचाव कृती समिती कधी स्थापन झाली? गेल्या वर्षी ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी बचाव कृती समितीची स्थापना झाली. कशासाठी झाली? तर हा कारखाना आपला सभासदांचा राहिला पाहिजे, कारखाना चालू झाला पाहिजे, तालुक्यातील शेतकऱ्याला सभासदांना न्याय मिळाला पाहिजे, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कवठेमंकाळ तालुक्यातला जो उद्योग देशोधडीला लागला आहे. कारण जो कारखान्याच्या जीवावर कवठेमंकाळ तालुक्यात 150 कोटींची उलाढाल होत होती साध्या छोट्या छोट्या उद्योगामध्ये, ती आज ठप्प झालेली आहे. जसं मगाशी सांगितलं एकरी 15,000 माझा स्वतःचा ऊस घालवायला मला खर्च येतोय, पण आपण माझा एकट्याचा 15,000चा तुम्ही हिशोब बघू नका. आज कवठेमंकाळ तालुक्यात 15,000 एकर ऊस आहे. एका एकराला जर 15,000 खर्च येत असेल तर 15,000 गुणिले 15,000 जर केलं तर दरवर्षी कमीत कमी 22.5 कोटी रुपये आपल्या तालुक्याचं नुकसान होतंय. आणि ह्याला जबाबदार कोण आहे? तर हे सत्ताधारी आहेत. आणि ह्यांना जर आपण बाजूला नाही केलं तर कारखाना कधीच आपण एक इतिहास जमा होईल आपला महांकाली कारखाना. कारण ज्या रक्ताचं पाणी करून लोकांनी उभा केला तो कारखाना भविष्यात फक्त आपल्या पुढच्या पिढीला सांगायला लागेल की हा कारखाना होता, इतिहास जमा झाला असेल. हे सगळ्यांनी समजून घ्यावं आणि फक्त कारखाना एकदा बदल करावा. कारण मी एक उदाहरण सांगतो, नागनाथांनी उभा केलेला वाळवा कारखाना त्यांच्या वारसांच्याकडेच गेला, पण आज रोजी जन आंदोलन झालं. त्यांनी दुसरा त्यांचा भाऊ त्या जन आंदोलनामध्ये होता, त्या भावानं स्वतः चेअरमन झाले नाहीत. किरण नायकोडी स्वतः चेअरमन झाले नाहीत, त्यांनी एका सामान्य माणसाला चेअरमन केलं. त्या चेअरमनला पाय उतार व्हावं लागलं. जो कारखाना कुठलंही बाय प्रोडक्ट नसताना नफ्यामध्ये होता तो गेल्या 7-8 वर्षामध्ये नागनाथ अण्णांच्या पाठीमागं जसं नानासाहेब सगळ्यांच्या पाठीमागं झालं तसंच कवठेमंकाळचं वाळव्याचं झालं. आणि तिथं लोकांनी बदल घडवला. का घडवला? तर त्यांचा तो स्वातंत्र्यभूमीतला कारखाना होता आणि तोच सेम आज परिस्थिती आपण निर्माण झालेली आहे. तर आपल्याला बदल घडवायचा आहे. ओके, ठीक आहे. तर अनेक पद्धतीची भूमिका नागरिकांनी मांडलेली बघायला मिळते. यांच्या भूमिकेवरती इकडे कोण बोलणार आहे का? मला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे.
आपल्यात उमेदवार ठरवताना बरं का, यापूर्वी कसं झालेलं आहे, जे घरकर्ते नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन त्यांनाच काहीतरी पॉलिसी करून MD काय धोरण स्वतःचं एकदम अंमलात आणू शकत नाही. संचालक मंडळ चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत होतं, त्यांना कळतही नव्हतं, कळून न देता हे कारभार करत होते. आता मात्र जे काय नवीन उमेदवार आहेत त्यांनी अंकुश ठेवला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत निवडून येणारच हे, पण निवडून आल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टीवर अंकुश ठेवून कारभार निकोप पद्धतीने केला पाहिजे. ठीक आहे, ओके. तुम्ही उमेदवार आहे का? हो. तुमच्या समोरचे उमेदवार या गावात आहेत का? नाही आहेत. कुठल्या गावचे? आलेले इथं कोण आलेले नाहीत. नाही उमेदवार ह्या गावातले आहेत का इतर? आहेत. ते का आलेले नाहीत? त्यांना उत्तर द्यायला आमच्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही आहेत. कारण त्यांनाच माहीत नाही की भ्रष्टाचार कसा झालाय. त्यांना सांगितलं जातं की आम्ही कारखाना चालू करणार आहे आणि हे कारखाना असा बंद पडलाय तसा बंद पडलाय. कामगार जास्त होते. नानासाहेब सगळे असताना 1260 कामगार होते. त्या काळात 300 किलोमीटरवरनं ऊस आणला जायचा आणि आज 15 ते 20 किलोमीटरच्या एरियामध्ये आपल्या कारखान्याची कॅपॅसिटी एवढा ऊस आहे आणि कामगारांच्या नावावर खापर फोडलं जातं की आता फक्त 750 कामगार आहेत. म्हणजे 1260च्या निम्मे कामगार असताना कामगारांच्यामुळं आपल्या पगारावरती कारखान्यावर बोजा वाढतोय ह्यांच्या पगारामुळं आणि ह्या कारखाना तोट्यात चालला आहे. म्हणून कामगारांच्या नावानं फक्त बोंब केली जाते की कामगार जास्त असल्यामुळे कारखाना तोट्यात चालला आहे. ठीक आहे. तर आपण अनेक लोकांची या ठिकाणी भूमिका लक्षात घेतलेली आहे. आता आपण शेवटाकडे जातोय खरं तर, आणि लोकांना आता दोन तुमच्या इकडं कारखान्यामध्ये पॅनल लागलेले, एक तर सगळे गट आहे आणि इकडं कृती बचाव समिती आहे. आता खरं तर सगळ्याच नागरिकांसाठी माझा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्ही एका वाक्यामध्ये द्यायचं आहे की कोण कारखाना चालू करू शकतो आणि कोण या भूमिकेला त्या ठिकाणी नाही देऊ शकतो? कोण न्याय देऊ शकतं या सगळ्या व्यवस्थेला? कृती समिती, बचाव कृती समिती. बचाव कृती समिती. ठीक आहे, तुम्ही सांगा ना. बचाव कृती समिती. आपण बचाव कृती समिती. प्रतिक्रिया नाही. ओके, ठीक आहे. तुम्ही नाही येणार आहे? थांब, ह्याचं उत्तर एकच, वारण्याचा वाघच तू कारखाना चालू करते, इतरच काम नव्हतं. ओके, ठीक आहे. चला, शेवटी आता मुद्दा कुणीही घ्यायचा नाही, मला एका प्रश्नात त्या ठिकाणी उत्तर द्यायचं. बोला. ती म्हणलेली की वारणीचा वाघ. वारण्याचा वाघ कोण? संदीप गिड्डे पाटील. संदीप गिड्डे. बरं, ठीक आहे. बचाव कृती समिती. बचाव कृती समिती. आपण बचाव कृती समिती. आपण बचाव कृती समिती. हां, बचाव कृती समिती. ठीक आहे. इकडे काय तुमची बचाव कृती बचाव कृती समिती. बचाव कृती समिती चालू करणार काय? कारखाना बचाव समिती. ओके. एक सांग. नाही, आता नाही. विश्लेषण आता देतो नाही, थोडं. विश्लेषण नाही, वगैरे सांगतोय का? सांगा. त्याचं provision सांगतोय मी. कारखाना बचाव कृती समिती. ठीक आहे. आता इकडे नागरिक सुद्धा आहेत. नागरिकांच्या मला प्रतिक्रिया पाहिजे. बोला. बचाव समिती. इकडं सगळे बचाव समिती. बचाव समिती. आपण बचाव समिती. इकडं तुम्ही सगळे नागरिक आहे का? बचाव समिती. सभासद आणि नागरिक. ठीक आहे. सभासद आणि कारखाना हा बचाव कृती समिती का चालू करणार हे पण सांगतो मी. कारण आमच्या बचाव कृती समितीला जे मिळालेले लिडरशिप आहे, शेतकरी नेते आहेत, त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केले, देशपातळीवर आंदोलनं केलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं संदीप गिड्डे हे नाव आहे आणि ते सगळी ही प्रोव्हिजन करून आज रोजी बँकेनं मागच्या 2 दिवसापूर्वी एक ठराव घेतला, ज्यामध्ये जिल्ह्यातल्या 7 संस्था ह्या ज्या बंद अवस्थेत आहेत त्यांचं 31 ऑक्टोबरची डेडलाईन दिली गेलेली आहे. त्यांनी पैसे भरा कर्जाचे आणि आपल्या संस्थांच्या मालमत्ता रिटर्न करून घ्या. नसेल तर आम्ही 1 नोव्हेंबरपासून लिलाव प्रक्रिया राबवणार आहे. जर इथं पुढं कोणाचं म्हणणं असेल किंवा संस्थापकांचं म्हणणं असेल की कोणतरी येऊन आमचा कारखाना चालू करेल आणि पैसे भरल, तर गेली 1 वर्ष झालं ते त्यांच्यासोबत आहेत. 1 वर्षामध्ये त्यांनी 1 रुपया भरलेला नाही. पण आम्ही सर्व कर्ज भरून कारखाना 5000 कॅपॅसिटीचा कोजन प्लॅन्ट, त्याचबरोबर इथेनॉल निर्मिती, त्याचबरोबर डिस्लरी, ह्या सर्व गोष्टींच्या प्रोव्हिजननं आम्ही ह्या मार्गामध्ये उतरलेलो आहे. आणि हे कवटेमंकाळ तालुक्याचा एक इतिहास घडेल की बचाव कृती समिती ही कारखाना येणाऱ्या सीझनमध्ये 100% चालू करणार. ठीक आहे. आपण या ठिकाणी कार्यक्रम थांबवतोय कारण आपण सगळ्यांनी या ठिकाणी तुम्ही या कार्यक्रमाला सगळेजण आवर्जून उपस्थित राहिला. खरं तर चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या की कार्यक्रमाला उपस्थित राहा. मात्र काही लोक किंवा तुमच्या जे समोरची पार्टीतली काही लोक असतील, जास्त या ठिकाणी दिसत नाहीत, अशी या ठिकाणी परिस्थिती लक्षात येते आहे. आता सगळेच आपण खरं तर कवटेमंकाळ तुमच्या तालुक्यासाठी जीवनदायिनी जर का कोण असेल तर ती महांकाली आहे.
कारण महांकाली कारखाना आहे. खरं तर नाक आहे खरं तर कवठेमंकाळ तालुक्याचं. तिच्या नावाचा एकदा आपण कारखाना जयघोष या ठिकाणी द्यायचा. आपण काय म्हणायचं आहे सगळ्यांनी, महांकाली कारखाना चालू झाला पाहिजे. ठीक आहे, महांकाली कारखाना चालू झाला पाहिजे. महांकाली कारखाना कारखाना चालू कारखाना चालू झाला पाहिजे. महांकाली कारखाना चालू झाला पाहिजे. महांकाली कारखाना चालू झाला पाहिजे. ओके, चला. महांकाली कारखाना चालू झाला पाहिजे. महांकाली कारखाना चालू झाला महांकाली कारखाना चालू झाला पाहिजे. घोषणा द्या. तर नक्कीच आपण बघितलं की हिंगणगाव गावामध्ये जे नागरिक होते, लोक होते किंवा सभासद होते, त्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि आपण AV9 मराठीच्या माध्यमातून ओपन चर्चा हा कार्यक्रम जे प्रमुख या तालुक्यातली गावं आहेत त्या गावामध्ये जाऊन हा या ठिकाणी कार्यक्रम आपण घेतोय. आता पुढचं गाव नक्की कोणाच्या बाजूनं आहे किंवा पुढच्या गावामध्ये नक्की कौल कुणाला आहे किंवा सभासदांचं नक्की मत काय आहे, उमेदवारांचं नक्की मत काय आहे, तिथल्या नागरिकांचं नक्की मत काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच आपण ओपन चर्चा हा कार्यक्रम नक्की बघा. धन्यवाद.